करायचं म्हणलं का त्या शिवचरित्रात पूर्णपणे उतरावं लागतं आणि ते उतरलं तर त्या शिवचरित्राचा आनंद आहे. बरोबर आहे की नाही? आणि तो आनंद घ्यायचा आहे आपल्याला. ऐका, तर पहिलं आपण नाही झालं नियोजनाबद्दल बोलू आणि मग शिवाजी महाराजांचं बोलू. ते तुम्हाला कळून येईल मी कसं बोललो. हे नियोजन आहे ना अतिशय उत्तम आहे. तुमच्या माहितीप्रमाणे सांगतो अतिशय उत्तम. हे नियोजन म्हणजे हे पा श्रीराम गणेश मंडळ इतकं उत्तम नियोजन पहिल्यांदा पाहण्यात आलं बघा. आणि हे असेच नियोजन पाहिजे आणि तेव्हाच कुठंतरी जीवनात आनंद प्राप्त होतो. आता तसं जर पाहण्यात आलं तर शिवाजी महाराजांच्या चरित्रात जर आपण घुसलो, नीट ऐका, शिवाजी महाराजांच्या चरित्रात जर आपण घुसलो तर त्यांच्या जीवनात सुद्धा हे नियोजन आहे. अवघे 50 वर्षाचे आयुष्य शिवाजी महाराजांचे, 50 वर्षाचे. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात अशी एक घटना, असं एक प्रसंग नसेल त्या प्रसंगाचं महाराजांनी नियोजन केलं नसेल. अहो हे जाऊ द्या, आईच्या गर्भात असताना ज्यांच्या आयुष्याचे नियोजन ठरते असा जर कोणी महापुरुष असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे नाव घेता येणार. कसं आहे माहिती का, शिवाजी महाराजांचं आहे ना जीवनाचं वैशिष्ट्य, तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसे करता यालाही महत्व नाही, तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन कसे करता याला फार महत्व आहे. जबरदस्त. याला फार महत्व. आणि हे नियोजन आपल्या जीवनात नेहमी असलं पाहिजे. काय नियोजन होतं, खानाला आऊन मरणाचे, औरंगजेबाला मरणाचे, औरंगजेबाच्या तावडीत गेले मरणाचे, मिर्झाला जयशी घाला मरणाचे, पण या मरणाच्या घरातून जर कोणी निसटलं असेल तर शिवाजी महाराज का, तर नियोजनाच्या बळावर. आणि हे नियोजन इथे दिसून येते. शिवाजी महाराजांचं कसं आहे माहिती का, भान राखून योजना करायच्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणायच्या. आपलं कसं आहे माहिती का, आपण बेभान होऊन योजना करतो आणि त्या अंमलात आणायचा विचारच करत. लक्षात येत आहे ना, भान राखून योजना करा आणि त्या बेभान होऊन